नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीपीज रॉयल अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चालू घडामोडी या न्यूजमध्ये महत्त्वाची बातमी जी पाहणार ती म्हणजे नुकताच 2 दिवसापूर्वी जो राष्ट्रीय पातळीवरचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला अमिताभ बच्चन यांना, त्यांच्याविषयी आज आपण माहिती पाहणार आहे। नेमकी तो पुरस्कार कसा आहे, तो पुरस्कार कोणातर्फे दिला जातो आणि आत्तापर्यंत तो कोणाकोणाला मिळाला, ज्याच्यावरती आपल्याला MPSCच्या परीक्षेमध्ये किंवा सरळ सेवेच्या परीक्षेमध्ये दाट शक्यता आहे, याच्यावरती प्रश्न येण्याची। क्लिअर? चला तर मग आपण पाहूया आजची आपली महत्त्वाची न्यूज। ती म्हणजे काय, अमिताभ बच्चन यांना 2024चा लता मंगेशकर पुरस्कार काय आला, जाहीर झाला। क्लिअर? इथं दोघांचे पण मी फोटो तुम्हाला दाखवलेले आहे। यांच्या लता मंगेशकर यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो, जो नवीन चालू झालेला आहे आणि 2024चा कोणाला जाहीर झाला तर अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला। मग आपण त्याच्याविषयीची माहिती पाहणार आहे। तर बघा, इथं तुम्हाला मी चार्ट दाखवलेला आहे। त्या चार्टमध्ये काय दाखवले का लता मंगेशकर यांच्या नावाने कोण कोण पुरस्कार देतं। क्लिअर? तर देश पातळीवरचा नुकताच चालू झाले आणि 3 राज्य सरकार आपल्याला वेगवेगळे पुरस्कार देतं, तर त्याच्याविषयीची आपल्याला माहिती पाहिजे। क्लिअर? मग आपण ती पाहूया काय आहेत नेमकी। सगळ्यात पहिल्यांदा जी आपण आज महत्त्वाची न्यूज पाहतोय ती म्हणजे कुठली, देश पातळीवरती राष्ट्रीय पातळीवरती जो काय दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार दिला जातो, तो म्हणजे लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, जो आत्ताच आपण पाहिलं कोणाला, अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला, त्याच्याविषयीची माहिती। आणि हे 3 ऑलरेडी वेगवेगळे राज्य शासन लता दीदींच्या नावाने पुरस्कार देत होतं, तर ही सगळी माहिती आपल्याला आज पाहिजे। क्लिअर? तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पहिला चार्ट भरूया, तो म्हणजे देश पातळीवरचा जो सर्वात मोठा पुरस्कार जो 2022ला सुरू झाला। बघा, हा पुरस्कार कधी सुरू झाला, 2022 या साली सुरू झाला। क्लिअर? देश पातळीवरचा आहे आणि कोणातर्फे दिला जातो तर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान, जे मुंबईचं प्रतिष्ठान आहे विले पार्लेला, तर त्यांच्यातर्फे हा पुरस्कार दिला जातो। आणि या पुरस्काराची सुरुवात कधी, वर्ष नीट लक्षात ठेवा, 2022। कधीपासून हा पुरस्कार सुरू झाला आहे, 2022। 2022चा पहिला पुरस्कार आपण जर पाहिला राष्ट्रीय पातळीवरचा, तर हा कोणाला दिलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा, तर आपले जे भारताचे पंतप्रधान आहे माननीय नरेंद्र मोदी, कोणाला दिला होता, माननीय नरेंद्र मोदी यांना हा पहिला पुरस्कार दिला होता, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार। दुसरा पुरस्कार मागच्या वर्षीचा 2023चा कोणाला मिळाला, आशा भोसले यांना मिळाला होता। कोणाला? आशा भोसले। आणि 2024चा जो आत्ताच डिक्लेअर झाला 2 दिवसापूर्वी, तो कोणाला मिळाला, अमिताभ बच्चन यांना। कोणाला? अमिताभ बच्चन यांना, ज्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये महत्त्वाची भूमिका किंवा महानायक म्हणून काम केले, त्याबद्दल त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना हा 2024चा काय मिळाला, पुरस्कार मिळाला। क्लिअर? बघा, आपण पहिल्यांदा देश पातळीवरचं बघितलं। आता इतर पण लता दीदींच्या नावाने वेगळे पुरस्कार असतात, वेगवेगळे राज्य शासन किंवा राज्य सरकार पुरस्कार देतात, ते जर पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा भारतामध्ये लता दीदींच्या नावाने जर पुरस्कार जर कोणी चालू केला असेल तर ते सरकार म्हणजे मध्य प्रदेशचं सरकार। ह्या मध्य प्रदेश सरकारने 1984 साली सगळ्यात पहिल्यांदा पुरस्कार द्यायला सुरुवात केली होती। क्लिअर? 1984 सालापासून हे पुरस्कार देतात। सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे कला क्षेत्रामध्ये देतात, संगीत क्षेत्रामध्ये पुरस्कार देतात। 1984 साली हा पुरस्कार चालू केला होता मध्य प्रदेश सरकारने लता दीदींच्या नावाने, तर तो सगळ्यात पहिला पुरस्कार नौशाद यांना मिळाला होता। कोणाला? नौशाद, जे संगीतकार आहेत त्यांना, नौशाद यांना। आणि 2024चा तर काय डिक्लेअर झाला, पण 2021 पर्यंतच यांची आकडेवारी आपल्याकडे आहे। तर 2021 पर्यंतच त्यांनी जाहीर केलेले पुरस्कार आहे। 2021चा आपण जर पाहिलं तर संगीतकार कोण, कुमार सानू। संगीतकार कोण, कुमार सानू यांना जाहीर झाला होता। 22चा आकडे, 22ला नाही जाहीर, 23ला पण नाही, 24ला पण जाहीर नाही झाला, पण 2021ला शेवटी जाहीर झालाय, तो म्हणजे कोणाला, कुमार सानू यांना जाहीर झाला। क्लिअर? बघा, पहिला नौशादला आणि दुसरा कुमार सानूला, कोणातर्फे, मध्य प्रदेश शासनातर्फे। त्यानंतर आपल्या महाराष्ट्र सरकारकडे, महाराष्ट्र शासनाने 1992 सालापासून लता दीदींच्या नावाने पुरस्कार द्यायला सुरुवात केली, लता मंगेशकर पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे। क्लिअर? हा सगळ्यात पहिल्यांदा जर पाहिला 1992चा, तर तो माणिक वर्मा, कोणाला मिळालाय, माणिक वर्मा यांना देण्यात आले। हे पण संगीतकार आहे, संगीत क्षेत्रातल्याच लोकांना जास्त करून देतात। आणि सध्याचा 2024चा आपण जर पाहिलं तर 2024चा कोणाला भेटलाय, सुरेश वाडकर। बघा, नाव खूप महत्त्वाची आहे। 2024चा इकडे आपण जर पाहिला नॅशनल लेवलचा अमिताभ बच्चन यांना दिलाय, तर महाराष्ट्र सरकारने कोणाला दिलाय, सुरेश वाडकर यांना दिलेला आहे 2024चा।
त्यानंतर शेवटचं आपण राज्य शासन जर पाहिलं तर आंध्र प्रदेश आहे. आंध्र प्रदेशने फक्त एकाच वर्षी हा पुरस्कार दिलाय, तो म्हणजे 2011ला. क्लिअर. जे शंकर महादेवन आहे, शंकर महादेवन आणि चित्रा म्हणून आहेत, हे दोन्ही संगीतकार आहे. ह्या दोन्ही संगीतकारांना दिले, शंकर महादेव आणि चित्रा यांना 2011 नंतर यांनी काय परत पुरस्कार दिला नाही. असं आपण जर पाहिलं तर नॅशनल लेवलचा आत्ताच एक चालू झालेला 2022 सालापासून, आणि हे 3 राज्य सरकार लता दीदींच्या नावाने वेगवेगळे पुरस्कार देतात. क्लिअर. मग आपण न्यूज पाहतो आता नॅशनल लेवलची. पहिला नरेंद्र मोदी, दुसरा आशा भोसले आणि तिसरा अमिताभ बच्चन. आणि हा चार्ट मी तुम्हाला सगळा दाखवलेला आहे का वेगवेगळ्या राज्याचं राज्य सरकार कोणत्या पद्धतीने पुरस्कार देतं लता दीदींच्या नावाने. क्लिअर. तर हा झाला सगळं आपली आजची महत्त्वाची न्यूज. ती म्हणजे काय, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024चा राष्ट्रीय पातळीवरचा कोणाला जाहीर झाला नुकताच, अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला. क्लिअर. तर अशा पद्धतीने आपल्याला चालू घडामोडीमध्ये जो पुरस्कार नावाचा सब टॉपिक असतो त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न पडतात. तर त्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला 2 नावं लक्षात ठेवायची. एक म्हणजे राष्ट्रीय पातळीवरचा अमिताभ बच्चन यांना भेटला, तर महाराष्ट्र शासनाने 2024चा कोणाला दिलाय, सुरेश वाडकर यांना दिला. ही 2 नावं आपल्याला MPSCची परीक्षा असेल किंवा सरळ सेवेची कुठली पण परीक्षा असेल या दृष्टीने आपली महत्त्वाची न्यूज आहे. क्लिअर. धन्यवाद.